जय भीम जय संविधान। आपण बघितलं की बीडचा जो मोर्चा आहे त्या बीडच्या मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात एक खूप मोठं वादळ या ठिकाणी मुंबईमध्ये आता धडकलेलं आहे। आणि ह्या वादळाचे जे प्रणेते आहेत सिद्धार्थजी शिंगारे हे आपल्या सोबत आहेत। लॉंग मार्च अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी करून 10 जून ते 26 जून हा लॉंग मार्च होता आणि या लॉंग मार्च मध्ये त्यांनी धडाडीने अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवला। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, तुम्ही जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चामध्ये वादळ वाळत हे जे गाणं आहे ते खूप फेमस झालेलं आहे आणि या गाण्याच्या माध्यमातून आता हा जो मोर्चा आहे हा मोर्चा यशस्वी होत आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने जमात समुदाय आलेला आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्र सरकारला आमची एवढीच विनंती आहे की उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया थांबवा, कारण जनता ही विरोधात आहे। हे जे काही संविधानाच्या विरोधात सगळं सुरू आहे त्यामुळे लोकांना आवडायला नाही। आम्ही ज्यावेळेस 10 जून ते 26 जून असा 17 दिवसाचा पायी लॉंग मार्च काढला आणि मुंबईच्या चैत्यभूमीला 26 तारखेला समारोप केला, त्यानंतर तिथे आनंदराज साहेब आले आणि आम्ही सर्वांनाच आवाहन केलं होतं की 30 तारखेच्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा। आणि हा समाजाचा मोर्चा होता, महाराष्ट्र लेवलचा मोर्चा होता आणि त्यामुळे महाराष्ट्रातून सर्व कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। आपण बघू शकता लाखो लोक मागे उभा आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना आमचं एवढंच सांगणं आहे की जर करोडो लोक आहे, 1.5 करोड शेड्यूल कास्ट आहे, जर हा उपवर्गीकरण रद्द करा म्हणत आहे तर देवेंद्र फडणवीसांनी आता थांबावं आणि हा शेड्यूल कास्टमध्ये जे फूट पाडण्याचं जे षडयंत्र आहे हे थांबवलं पाहिजे। 27 काल आमदारांनी फडणवीसांना सांगितलं की उपवर्गीकरण नका करू, म्हणजे आमचे आमदार बोलत आहेत उपवर्गीकरण नका करू, आमचे लोक बोलत आहेत उपवर्गीकरण नका करू, आमच्या संघटना बोलत आहेत उपवर्गीकरण नका करू। आमची मागणीच नाही, कशाला आम्हाला तोडायला लागलात? लोकशाहीमध्ये जनतेची मागणी असली पाहिजे आणि जनता म्हणते की उपवर्गीकरण रद्द करा। त्यामुळं आता हा आजचा मोर्चा आहे, लाखोंचा विराट मोर्चा आहे आणि जर देवेंद्र फडणवीसांनी हे ऐकलं नाही तर येणाऱ्या 31 जुलैला आम्ही महाराष्ट्र बंद करणार। 31 जुलैला महाराष्ट्र बंद करणार, 30 जुलैपर्यंत डेडलाईन आहे फडणवीसांना, त्याच्या आत तुम्ही वर्गीकरण रद्द करा, नाही तर महाराष्ट्र आणखी विद्रोह तयार होईल। आता हे फक्त मुंबईत दिसतोय, आता मग तालुक्यात जिल्ह्यामध्ये विद्रोह दिसेल फडणवीसांना। मातंग समाजाचं तुम्ही आरक्षण खाल्लंय, बौद्धांनी खाल्लंय असं मातंग समाज ओरडून ओरडून सांगत आहेत, मोर्चे काढत आहे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, मातंग समाजामध्ये जे शिक्षणाचं प्रमाण कमी झाले, गरिबीचं प्रमाण आहे, याला सरकार जबाबदार आहे। खुद्द महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे या गोष्टीसाठी। महाराष्ट्र सरकारनं मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काही योजना आखायला पाहिजे होत्या, बजेट द्यायला पाहिजे होतं, 50 करोड रुपये द्यायला पाहिजे होते, आता 50,000 करोड रुपये द्यायला पाहिजे होते आणि काय उत्थान करायचं ते करा ना। पण देवेंद्र फडणवीस 1 रुपया द्यायनात मातंगांना आणि फक्त वर्गीकरण म्हणून खेळवायले। त्यामुळे आपलं म्हणणं आहे की मातंग समाजानं जागृत व्हावं आणि देवेंद्र फडणवीसच्या षडयंत्राला बळी पडू नये। काय आता या मोर्चाचं काय होणार आहे? या ठिकाणी एवढा लाखोचा समुदाय जमलेला आहे, तर तुम्ही समाजाला काय आवाहन करताय? समाजाला हेच आवाहन करेन की आपल्या पक्ष, संघटना, नेते सगळे बाजूला ठेवा, घरी ठेवा आणि आज जसा आंबेडकरी समाज तुम्ही आम्ही आंबेडकरी म्हणून एकत्र आलेलो आहोत, आपल्याला असंच एकत्र येते। ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येईल, समाजाने आपले मधले सगळे भेद, सगळ्या संघटना बाजूला सरून आपल्याला एकच यायचंय। आज त्यानिमित्त हेच मी सांगतो, इथं कुणी कोणते पक्ष घेऊन आलेले नाहीत, इथं सगळेजण आलेत फक्त निळा रुमाल टाकून आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून आणि समाजावरचं संकट दूर करण्यासाठी सगळे आंबेडकरवादी एकत्र आलेले। तर या ठिकाणी सगळे नेते मंडळी पण एकत्र येत आहे, काय सांगाल सगळ्यांना, या नेते मंडळींना एकत्र येण्यासाठी तुम्ही काय आवाहन करता? बघा, देवेंद्र फडणवीसांना आमचं हेच सांगणं आहे, आमचा समाज फार आगाव आहे, जसं एक कळतं समाजावर संकट आहे, सगळे पक्ष विसरले तर सगळे एक आलेत। आम्हाला कधी एक यायचं, कधी काय करायचं यात सगळं माहित आहे आंबेडकरवाद्यांना, फक्त माहितीचा अभाव होता। आता जशी या उपवर्गीकरणाच्या संदर्भात समाजाला माहिती झाली, समाजानं एकत्र आला। लाखो संघटना आज गायब केल्या आम्ही आजच्या दिवसासाठी। आज कोणत्या संघटना नाही, आज आम्ही एकत्र येणार। बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघायला लागलाय, आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होणार, लाखोच्या संख्येने सहभागी होणार आणि फडणवीसांना एकच इशारा आहे की हे तात्काळ बंद करा, आता ही प्रक्रिया रद्द करा। अरे तुम्हाला काय पंजाब वाटलं काय केलं कुणी काय होणार नाही का? आंध्र प्रदेश वाटलं काय? यार इथं आमच्या सोबत भिडावं लागेल महाराष्ट्र सोबत, हे तुम्ही तिथं करून दाखवू शकला, दम असेल तर इथं करून दाखवा, मग दाखवतो आम्ही काय करू शकतो। जर हे नाही केलं तर उद्या महाराष्ट्र बंद करण्याची ताकद ठेवतो आम्ही आणि केलाय महाराष्ट्र बंद आम्ही। त्यामुळं
फडणवीसांनी आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नये, महाराजांच्या तर नादीच लागू नये. हे स्पेक्टिकल आहे, कारण आम्ही काही करू शकतो महाराष्ट्रामध्ये. जे बदर आहेत ते गावोगावी फिरले आणि त्यांनी अहवाल घेतलेला असं बोललं जातं. काय आहे मग? बदरन मिस्टर इंडियाचं गाड्या होतं बदरकडं, आणि गायब होऊन त्याने संशोधन केले. तो कुठंच फिरला नाही, कुणालाच भेटला नाही, कोणत्या संघटनेला भेटला नाही, एखाद्या लोकांना भेटलाय असं मी म्हणलं फोटो दाखवा, त्याला 1 लाख रुपये द्यायचे मला. लॉंग मार्च मध्ये आम्ही डिक्लेअर केलं, बदर कुणाला भेटलाय, एखाद्या संघटने निवेदन घेतलं, याचा फोटो तर दाखवा. अर्धे कुठंच गेलं नाही ना. हे बदर नाही, RSSच्या हेडक्वार्टरहून आलेला रिपोर्ट आहे, त्यामुळे तो थर्ड क्लास असणार आहे. याच्यात आम्हाला काही हे नाही. आम्ही सरकारला म्हणाल जाहीर करा. अहो रेनके कमिशन केंद्र सरकारने बसवलं होतं, रेनके कमिशनचा रिपोर्ट जाहीर आहे ना, लागू नाही. सच्चर कमिशन मुस्लिमांसाठी बसलं, रिपोर्ट जाहीर आहे ना. मंडल आयोग असेल, काकासाहेब कित्येक आयोग बसतात, आयोगाचे रिपोर्ट जाहीर करा. स्वीकारायचे का नाही सगळं नंतरचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही स्वीकारला नाही. अरे तुम्ही स्वीकारला नाही, आम्ही ते थोडीच म्हणाल स्वीकारा नका, अगोदर जाहीर करा, आम्हाला त्याचा अभ्यास करू द्या. कारण मातंग समाजाला गुमराह करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असा थर्ड क्लास अहवाल बनवलाय. त्यांना माहित आहे जाहीर झालं की आम्ही लगेच कोर्टात जाणार, त्याच्यावर स्टे आणणार. स्टे आलं की आरक्षण संपलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्या मोकळे झाले, बघा महाराजमुळे तुमचं आरक्षण नाही तर मला तर द्यायचं होतं. अरे द्यायचं होतं तर कशाला असा थर्ड क्लास अहवाल बनवला? चांगला अहवाल बनवायचा, अभ्यासपूर्ण बनवायचा, 59 जातीचा अभ्यास करायचा. असं काही केलं नाही यांनी. हे मातंग समाजाला गुमराह बनवायचं, बेवकूफ बनवायचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत. माजी सरन्यायाधीश भूषण गवई ज्यांनी ही न्याय प्रक्रिया राबवली, त्यांचे बांधव राजेंद्र गवई हे आता उपवर्गीकरणाला समर्थन करतायत. तर म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे लोक संभ्रमात आहेत, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? बघा, गवई जस्टिस होते, त्यांना उपवर्गीकरणाच्या संदर्भात निर्णय दिला तर बक्षीस म्हणून चीफ जस्टिस केलेला आहे. एक म्हण आहे खेड्यामध्ये, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हे जंगल तोडायचं असेल ना तर ते लोखंडाने तुटत नाही, त्याचा दांडा लाकडाचाच असतो. तर आमच्या मधला दांडा आहे तो गवई, समाजामधला दांडा आहे, त्याने ह्या सगळा सत्यानाश केलाय. अहो त्या 600 पानं 300 पानं त्याची आहेत एकट्या गवईचे. समाजाचा सत्यानाश करायला तर त्याला चीफ जस्टिस केलं. परंतु समाज एकवटलाय, समाजाला कळाले काय झालंय काय नाही. आणि जर वर्गीकरण झालं तर पुढे ते क्रिमिनल लावतील. क्रिमिनल लावलं की एका जनरेशनचा फायदा दुसऱ्या जनरेशनला देऊ देणार नाहीत. यांच्या चाली आहेत, यांच्यावर आमचा विश्वास नाही. बाबासाहेब म्हणायचे ब्राह्मणाच्या मेंदूमध्ये मेंदू असतो. देवेंद्र फडणवीस जे चाल खेळायला लागलाय, परंतु त्यांची चाल 2500 वर्षाला आपला त्यांचा संघर्ष आहे. ब्राह्मणवाद आणि बौद्धवादाचा संघर्ष 2500 वर्षापासून आहे. आम्हाला त्यांच्या चाली कळतात ना आपल्याला, त्याच्यामुळे त्यांच्या चाली आपण विफल करणार आहोत. त्यामुळे हे जे भांडणं देवेंद्र फडणवीसला वाटलं की SC मधल्या 58 जाती महाराजांच्या विरोधात उभा करायच्या. आम्ही काय केलं आज बघितलं, 58 जाती सरकारच्या विरोधात उभा केल्यात. बघा या 58 जातीचे लोक आहेत आमच्या विरोधात. तुम्ही 58 जाती, आम्ही षडयंत्र पलटवलं तुमचं. हे 58 जाती आज सरकारच्या विरोधात उभा आहेत आणि आल्यात लाखोच्या संख्येला तुमच्या विरोधामध्ये. काय करणार आहे ते 58 जाती? आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहेत, संविधानाला मानणारे लोक आहेत. आमचा जो आक्रोश आहे, आमचं जे म्हणणं आहे, आम्ही सरकारला सांगायला लागलो. सरकारला विनंती आहे की त्यांना तात्काळ प्रक्रिया रद्द करावी. जर आम्हाला पाहिजे नाहीत, आम्हाला वाटण्या पाहिजे नाहीत, आमचं एकसंघ घर राहावं एवढीच आमची मागणी आहे. हे तसंच ठेवावं. पुन्हा स्वाम्या गोम्याच्या सांगण्यावरून अहो ते गोरखे बिरके भाजपचे लोक आहेत. होय, विष्णू कसबे RSSचा माणूस आहे, हे त्यांचे लोक आहेत आणि त्यांच्या लोकांकडून चालू. मातंग सामान्य मातंग बांधवाची इच्छा बी नाहीये. कित्येक आता ह्या आंदोलनात सहभागी झाले मातंग बांधव वर्गीकरण नको म्हणून. इथं मी दाखवतो तुम्हाला, मला तर आतापर्यंत 100-200 मातंग तरुण भेटलेत, मला येऊन भेटायला लागलेत की आम्हाला वर्गीकरण नाही पाहिजे म्हणून. त्यामुळे कुणाची इच्छा नाही, फक्त देवेंद्र फडणवीसची इच्छा आहे. धन्यवाद, खूप खूप आभार तुम्हाला, खूप खूप शुभेच्छा. घोषणा द्या, घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. क्रांतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, भाऊ साठ्यांचा, साळव्यांचा.